मामा भांजे हा काय मी म्हणतो कुठे गेले बा लुटेरे बरेच दिवसाचा आता पता नाही हो काय चालू आहे काय नाही हा कसं काय आज चमकले इकडे काय होता विषय आमचं काय खरं आहे का ओ आज इधर तो कल उधर चली तो चली शाम तक नाही तर दुपार तक मग काय तर आंबे खरेदी चालू आहे आमची हो कच्चे आंबे घ्यायचे झाडं इकत हो आंबे पाडी आले की पिकू घालून इकायचे पेट्याच्या पेट्या हो असं चालू आहे तर आता मोठे पाटला झाला फोन मला रात्री हो म्हणे आपली आमरं आहे म्हणे इतके मोठे कोण पिकू घाला आणि कोण इकाव म्हणे आता 5-25 झाड आहे म्हणे बा तर म्हणलं चला मग घेऊन टाकू आपण ना इथंच कसं आहे पिकेपर्यंत मस्त मुक्कामी रावटी करायची इथंच खाणं पिणं राहणं पिकू घालायचे इथूनच आपले सेलिंग करायचे एकाच जागेहून हो, असं आमचा प्लॅन आहे हो तर म्हणलं आता आम्ही आलो पाहासाठी हो किती आली अमराई काय आली पुरते नाही पुरं तर मोठे पाटील म्हणे जा म्हणे वावरातनी लाईने पाटील आहेस म्हणे बुवा म्हणून आलो मी याले मोठे खुशी आता हो ना देव म्हणून आमचं डोकं खाऊन राहिला आता हे अजून आला शिल्लकचा म्हणजे झालं आता सर इथं येऊनच रावट्या करा म्हणा बा ते आलू पोंगा इथं हे इथं ते संत्या इथं हा सर इथं या आणि जवळ येऊ नका तयार करा अरे कायले हो तुम्ही आता काय काय इथून कायले हे बा मी म्हणतो आंबा उचरायचा आणि घेऊन जायचा इथं कायले पिकू घालता आणि हे करता हा मुक्कामी फुक्कामी पुरते करा आलं तुम्हाला हा 4-5 माणसं घेऊन यायचे दळदळ उचरायचे आणि चालले जायचे घेऊन पाडी आला की डॅनी आबाजी आहेच ना रखवालेले हा फक्त तुम्ही इकत घ्या हो इकत घ्या आणि काय पेमेंट द्यायचं त्याला अर्ध द्या बाकीचं नंतर द्या हा रखवाली डॅनी आबाजीला देऊन टाकायची तुम्ही कायला रखवाली करता आणि इथं राहायचा नाही हो नाही ना बाबा डॅनी आबाजीला त्याच्या पुतण्याच्या लग्नाला जावं लागते तिकडे वाळेगावले नंतर आता झाबरूचं बी लग्नात आता आमचं लवकरच टापटीप पण लागणार आहे ना मग काय तर तुम्ही कुठे यायच्या मग कामं लावून राहिले आता हा ते मामा लुटेरे घेऊन राहिले ना तर घेऊ द्या ना मग काय तर माया आंबा त्याला जिंकून राहिलो मी म्हणून तर आलो ते संग असं आहे रे बा कंदील आपण काही राखत नाही म्हणलं आता मला जावं लागते वाडेगावले हो मा भावाच्या घरी हो नंतर मग आपलं झाबरूचं लग्नच आहे आमचा विषय सांगा आता हे सर जंगल हिंडणारा माणूस हा रातच्या ना आम्ही घबाळ काढावं कसं हो ना फालतू कसं इथं जर राहायला रावटी करून तर आपत्ती धंदे होणार आहे नाही का हो अडचण तर येणारच आहे हो मला वाटते याला इथं सौदा होऊच नाही द्यावा लागत नाही का लवकर इथून सोडचिट्टी हकालपट्टी करावं लागली असं 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 मग चालते ना तुम्हाला अजून तुम्ही राहा मला काय माहिती आता असं आहे म्हणून ना हो मी आलो बा तुमच्या फायद्यासाठी बोललो आपण मग पाहून घ्या ना आमरे पाहून घ्या हो काय विषय नाही सांगा मग आता कसं काय करायचं पाहायची आमराई मग हा किती आहे आंबे गिंबे कसं काय किती द्यायचा विचार आहे केला का तुम्ही काही ठरवलं का नाही तसं कसं आमचे 25 आंबे आहेत हा त्याच्यातले काही आता धुऱ्या नाही तर 5-6 आणि हे आता आंबरा आहेत 20 आंबे तर तुम्ही असं करा तुम्ही पाहून घ्या हो तोपर्यंत आम्ही थांबतो इथं हा डॅनी आबाजी जा तुम्ही दाखवून द्या येईल हो पाहून घ्या त्यातले समजा 10 आंबे आलेले नाही पण 15 आंबे आलेले आहे हा काही डांगा आल्या काही नाही आल्या हा तुम्ही पाहून घ्या आणि किती रुपयात घेता ते आम्हाला क्लिअर आकडा सांगा बरोबर ठीक आहे ना तर पहिले मी शांताराम भाऊचा पाहून येतो हा हो त्याचं कसं लय गडबड चालू आहे त्याला जा लागते म्हणते कुठं ते पाहून घेतो आणि बाकी तुमचे पाहून घेतो मग हा हो चला मग डॅनी आबाई संग मग पाहून घेऊ सगळे बरोबर चला ना मग हो चला चला येऊ मग आता चला ना तुम्ही बी कंदिल आबाजी हा चला तुम्ही इथंच काय करता बसून नाही जा ना तुम्ही जा ना मला कसं गाय पाळायला लागते गाय हरपली आमची हो ना सगळं पायनच सुरू आहे इकडे तिकडे हो रात्यानं काही आले नाही घरी त्याच्या जण आता दोघं जण इकडे तिकडे पाहून राहिले ते इथं आले की आम्ही अजून चाललो आता इकडे बड्डा गिड्डाने पाहिले हो त्याच्यानं तुम्ही अर्ध्या घंट्यात पहा तोपर्यंत हवा आम्ही हा कसं आम्ही तिकडे काही येत नाही आता बरोबर ठीक आहे ना मग हो चल भाच्या हो चला डॅनी आबाजी दाखवून द्या कसे आहे आंबे काय चला पहिले शांताराम भाऊचे पाहून घेऊ नंतर इकडे येऊ आणि बाकी ते धुऱ्यावरचे पाहू आता याची एंट्री आताच व्हायला पाहिजे होती का हे राऊत गुरुजी आहे का नाही हे असा माणूस आहे हो ऐन वक्तात कोणाला पाठवून दे सांगत नाही आता लोक देव म्हणणं किती दिमाग खाल्ला आपला त्याचा गैरसमज दूर झाला की आता याले दिलं पाठवून म्हणजे आता याले सांभाळावं का ते घबाळ काढावं माहित नाही का हे माणूस कसा आहे तुम्हाला माहिती आहे का पुरे जंगल हिंडणार आहे आता हे या एरियात जर राहिला नाही हे आंबे राहिले जाग्या हो बाकीचीच कामं शिल्लक करणार आहे मग तुम्हाला माहित नाही हे कसा घबाळ किंगचाच प्रकार आहे याचाही बी हो यानं बी लय आतापर्यंत कार्यक्रम करेल आहे हो म्हणून म्हणलं याच्यापासून आपल्याला लय सावध राहावं लागते बरं हो याच्या काय जरासं का डोक्यातनी थोडंसं काय क्लिक लागली ना की आपल्या हातात रुपया लागू देत नाही भाऊ हे हो रात फरार होते म्हणजे उभ्या खिशातले 500 रुपये उडवणारा माणूस इथं आलेला आहे आणि ते थाई मुक्कामी तर आपलं घबाळाचं स्वप्न म्हणजे स्वप्नच राहील असं मला वाटते बा ना बाबा मला 2-3 दिवस झाले म्हणे हो याला बोलावून घे कोणी असं नामराईवाला बेपारी घेऊन ये याला केलाच फोन बाबांनी शेवटी टपकला हे बच्चा बात येऊन सकाळी 7 नाही वाजले 8 नाही वाजले तिथं वावरात आला ते मग आता याला इथून खुसकवायचं कसं काय करा मग आता काय म्हणजे सौदाच नाही द्यायचा त्याले हो बे भाव सांगून द्यायचा काही काही 2.5 लाख 3 लाख काही सांगून द्या तिकडे जे मनात येईन ते हो किती 15 आंबे आहे ना आलेले हो जाऊ द्या 2.5 लाखाचं म्हणा हो ते म्हणा बा हो 2.5 लाख रुपये नगदी पहिले लागत म्हणा आम्हाला हो काऊन की याच्याजवळ काही पैसे नसते हे आपलेच आंबे विकून आपल्याच मस्तकी मारते ते वरती मलाई खाते आणि बाकी तुम्ही पाच बसा
म्हणून म्हणलं कसं आहे हो याला म्हणा 2.5 लाख कॅश लागल हो घेशील तर घे नाही तर निघ आपोआप पैती हो झाला विषय क्लोज याचा हो कारण की देवमन क्लोज झाला हे क्लोज झाला की आपण घबाळ घालायला मोकळे नाही तर हे काही आपल्याला सुचू देत नाही आणि आपलं काही दिमाग हे खाल्ल्याशिवाय राहत नाही बरं तसं करतो मग सौदा होणे नाही म्हणजे नाही होणे हो फक्त म्हटलं तुम्ही जा जरा आणि त्याला जरा अजून पिना मारून द्या म्हणा असा आहे आंबा तसा आहे आंबा हो जाऊन द्या जा मग तुम्ही ठीक आहे मग हो तुम्ही इथंच थांबा ते चेतन आणि भूषण येईन हो इथंच थांबा म्हणा मग आपण चालले जाऊ आपल्या त्या मंदिरावर हो ठीक आहे याचं आपलं पहिले निपटा लागवा हे निपटल्याशिवाय काही आपला विषय पुढे जात नाही हो हे जंगलात राहिला तर आपलं फेल काम झालं समजा हे आलोच मी भेटून द्याले बरं का आंबा आहे का काय होय म्हणूनच घाई करून राहिले वाटते बा तुम्ही का रे भाच्या काय कसा आंबा आहे बे हे लयच आंबट आहे ना रे हे सांगू राहिलो ना तुम्हाला मामा हे पहा लय आंबट आहे कैरीचा आहे लोणच्याचा आंबा आहे हो काही एवढा विशेष नाही एवढा सोपा आहे शांतारामनी हो ना लोणच्याचा आंबा आहे अरे काही आपलं मजा नका करत जाऊ तुम्ही घेणारे आम्ही विकणारे आजचा सौदा नाही करत ना नेहमीच चालू आहे दरवर्षी अरे म्हणलं आंबा 1 नंबर आंबा आहे लाडू आंबा आहे ते तुम्हाला काय वाटून राहिलं किती खैसून आला पाहा ना तुम्ही अरे काही नाही ना राजा काहीच नाही 2 डांगा चालल्या आता तिकडचं तर ते काहीच नाही का रे भाज्या पाहिलं का बरोबर हाय सगळं आला का ते चारी बाजूनं कुठं हो 4-5 डांगा आहे फक्त मग तिकडं तर वानरानच खाल्ला वाटते मग लय कमी दिसून राहिला आंबा हो ना 4-5 हजार आंबा निघून याच्यावर बरं जाऊ दे तिकडे कसं आहे असो आंबट असो का काही असो बोला काय किती रुपये देऊ मग याचे सांगा किती देऊ तर मागच्या वर्षी 15 दिलता बा हो आता यावर्षी चला 1000 खांड कमी देऊन द्या तुम्ही हो आंबा कसा आहे 1 नंबर आहे हो सांगतो ना पिकल्यावर इतका त्याला सुरूच लागते ना ते आंबा हो रसातनी साखर टाकाच काम नाही पडत सांगतो ना तुम्हाला चवीला 1 नंबर गावरान आंबा आणि एक बी फळ बी लहान नाही काही बा मोठं फळ आहे आता बोलून बोर्ड खपवणारा माणूस ती मला शिकून राहिला अरे हे बा कसं आहे आपलं लेकरू आपल्याला चांगलंच असते ते हो बेनं असो चेपटं असो कसंही असो डोंबळं डांबळं कसंही जरी असलं ना आपलं चांगलंच असते आपल्याला पण मार्केटमध्ये उतरलं की मग समजते आपण कुठं आहोत तसे आम्हाला कसं आहे हर प्रकारचे आंबे येऊन राहिले तर हो कसं आहे डिमांड नाही ना उठाव नाही आहे उठाव नाही तर तुम्ही असं करा 6.5 तुम्हाला मी देऊन देतो तुम्हाला ना झंझट ना कोणतं काहीच रखवाली आम्हीच करतो पिकू आम्हीच घालतो घेऊनही जातो हो लागन तर तुम्हाला रायत्याले बा 5-50 आंबेही देतो याच्या पळ्या 6.5 मध्ये फायनल करून टाका चला जाऊ द्या काय शांताराम झाला का सौदा का लुटे रे चला म्हणलं तिकडं अमराई पाहून घ्या जात आहे मला लाईनी पाटील नामाले झालंच नाही का हे काय तर सौदा होणार आहे हो काहीच्या काही मागून राहिलेत नाही 6,500 रुपये म्हणून राहिले 10,000 आंबा निघते मग आंब्याले सांगा द्याल पुरं नाही 6,500 रुपये 6.5 फक्त अरे काय राजा कसं हो लुटे रे राजा लोक आंब्याची पेटी आणते तर राजा 7,500 हजाराची पेटी आहे आंब्याची 6,000 5,000 7,500 तुम्ही राजा एवढा मोठा आंबा याचा सौदा राजा 6,500 करून राहिले काय राजा काय चिल्लर समजून राहिले का किती आंबा जोरदार आहे मग 1 नंबर आंबा आहे गावात नाही काही बोलता राजा काही आपलं सांगायचं काही आपलं घ्यायचं सौदा करणंच नाही तुम्हाला काहीच्या काही सांगता राजा तुम्ही आता 8,000 आणत तुम्ही याला कवर करत ही काय लिहायला आता अरे मग द्यायची किती तुम्ही सांगा ना मग किती देऊ एवढ्या आंब्याची द्यायची किती हो 6,000 आंबा निघते त्याचा मी सांगतो मग पाहिलाय बरोबर ओळखतो ना मी किती देऊ सांगा तुम्हीच सांगा शांताराम मी काय म्हणतो 20,000 रुपये मग हो 20च्या कमी द्यायला पुरत नाही तुले कारण की आंब्याला भाव आहे बरं हो एक तर गावरान आंबा आहे आपला असं तसं नाही काही कोणता आहे आपला म्हणलं 20,000 रुपये शांताराम हो सांगून दे म्हणलं आहे मी आता तुम्हाला 15 मध्ये म्हटलं पण 14 द्यायला तयार झालतो आता पहा म्हणलं आहे 20,000 आंबा जाते माय दुसरा जर व्यापारी आणला तो पुढे चला म्हणला हो चला डॅनी आबूजी अमराई दाखवून द्या तुम्ही हो पाहिजे तुम्ही दुसरा आला घेऊन घे जा हो चला 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 तर भाच्या उतर लवकर अमराई पाहून घराकडे चालले जाऊ चाल थांबा अरे मी काय म्हणतो झालं नाही ना आपला सौदा झाला का अरे बोलून भाषा असते ते अरे कमी जास्त होईन ना त्याच्यात अरे इकडे या ना लुटे रे नाही ते तुम्हीच राहू द्या बा लोणचं करा त्याचं हो राहू द्या हो चला बा चला चला डॅनी आबूजी अमराई दाखवा चला काय करा हे बा मी काय म्हणतो 12 मध्ये 10 मध्ये जाऊ दे ना रे हे बा शांतारा इतकं काय मागा लागा लागते राहू दे दुसरा पेपर बोलावते राहू दे राजा काय कंदीला बस तुम्ही राजा तुमच्या जे सौदा हुकून गेला ते माणूस थांबायला तयार नाही बा 20,000 सांगून दिले आपले भस्कन काही बी अरे मागच्या वर्षी 10 लिहिकला होता आपण 9 पर्यंत आणत होतो मी त्याला कमीत कमी मागच्या वर्षी कमी आलेला आहे तुम्ही राजा 20,000 सांगितले ते थांबून नाही राहिला आता
ते मग आता सांगाच लागतील तसं, मग ते थांबूनच नाही राहिला तर मग पाया पडायचं का त्याच्या, हे नाही दुसरा. मग हा पा माणसानं कसं पडती नाही इकायचं नाही, टाईटमध्ये इकायचं, टाईटमध्ये. हो नाही तर का घरून इकू जाते एवढा आंबा. मग काय तू नको टेन्शन घेऊ, शांत राहा, देऊ नको याले. बेभाव मागून राहिलाय. मग काय अशा थोडी होत असते सौदीत. हो चालला आपला, जाऊ दे तिकडे, जाते तर जाय म्हणा. आपण घेणारे सापडत नाहीत ना, मग बेभाव मागतील. तुम्हाला काय माहिती आहे, आता हे वान्याला जर आले उद्या तर सगळा अर्धा माल खाली वाजा त्याचा. पण आता काय तुम्ही राजा फालतू हुकल माय. पाहू ना मग, पहिले आता लाईनी पाटीलचा सौदा होऊ द्या अमराईचा, मग करू ना अजून ॲडजस्टमेंट. जाऊ दे 10 मध्ये म्हणून टाकू, पाहू मग काय होते तर. चला आता पहिले अमराईचं पाहू, चल अमराईचं पाहू, चला चला. हो आता काय ते डबल, आता ते आता 8,000च्या वर देत नाही की. चला आता लवकर पटकन, अजून ती कुठं गेला तर बातच गेला, राजा थांबलाय नाही ते काय सौदा हुकला. चला फटोफट. बाबा कंदील बुडा इथंच आहे बा, तिथं जातो म्हणजे तिकडे मंदिर पाहिले डोंगरावरचं, आणि इथे इथं दिसलं. कधी लाभती, अरे गाय सापडली का? अरे बाबा संती आहेस का टपणीवर? अरे काय म्हणतो संतोष, अरे काय राजा गाय सापडलीच नाही ना माई. कुठे आहे गाय रे? रात्री आली नाही का? काय लक्ष नाही ठेवत गाय तू बरोबर. तर बा याच्या गायच्या मागा लागा तर माझा सौदा हुकन. मी काय म्हणतो कधी लाभाजी, मी येतो म्हणला, तुम्ही या बा तुमच्या गोष्टी झाल्या. बरोबर हो ना, तू पुढे आलोच मी, आलोच अमराईत आलोच मी. आलो 2 मिनिटात. काय राजा तुम्ही आंब्याच्या सौद्यात निघले, काय गुतले ते आपलं पाहणं पहिले. हे ते सोडून याच्या मागा लागले का तुम्ही आता? अरे बाबा नसती आपत आली नाही अजून. मग काय तर मामा लुटरी आला नाही तर मग ते आल्याच्या ना, आता ते आंब्याचा सौदा करून राहिला, आणि इथं जर का त्याचा सौदा झाला तर ते 15 दिवस महिनाभर इथून जात नाही. हो मग आपल्या घबाडाचं कसं होईल. हे माणूस माहिती आहे का तुले, म्हणून याले लवकर रवाना करायसाठी चालू आहे माया, सौदे हुकवाचं चालू आहे माय. हो एक तर हुकवलं मी आता शांतारामचा, अमराईचा हुकणार आहे आता, लवकर मामा लुटरी इथून पाठवून देणार आहो. ते गेला की मग आपण मोकळे, नाही तर मग हे लचण लावून घेता का? अरे बाबा हो का, असं आहे नाही. हो असं म्हणजे तुम्ही याला काढून द्यायच्या मार्गावर आहे नाही. हो का, बरोबर. नाही नाही असे सगळे काटे काढून टाका बा. हो नाही तर फालतू कसं हिशे पडायचे, अजून वाढायची त्याच्यात. वाढतेच याचा. हो हे तुम्हाला माहित नाही, हे लय बाबा शातीर आहे. हो याले बातच वास येते याचा घबाडाचा. मापेक्षा बी तरबेज आहे बरं. हो तर म्हणून म्हणलं याले लवकर मी हकालपट्टी करून राहिले ज्या. हो चालेल येतो मी पटकन, मग आपण चालले जाऊ मंदिरावर. तुला फोनच करतो मी. चालला येतो म्हणलं तिकडे, बकऱ्या गिकऱ्या घेऊन होय पुढे. हो डोंगरावरती आपलं मंदिर नाही का, हो तिथं होय. तिकडे चाललो होतो मी, आता जेवलो आणि आलो. चला बा तुम्ही पोहोचले असं वाटलं मला. नाही पोहोचत होतो आम्ही, पण सध्या अमराईत थांबेल सगळे. भूषण गिषण तिथं आलेच आहेत. बस आम्ही चाललोच आता. हो इथचा सौदा आता बस 10 मिनिटात कॅन्सल होणार आहे. पण त्या लाईनी पाटलाला जे काय सांगायचं ते सांगेल आहे. तू आपले ढोरं काढ आणि लवकर तिकडे टेकड्यावर येऊन जाय. हो ठीक आहे मग, पाहिजे फक्त सौदे हुकून टाकाय. जा मग लवकर. पाहिला हे आंबा होता. हो चला आता पुढे अजून 2 आहेत, त्याच्या पुढे 2 धुऱ्यावर आहे, आणि बाकी मग अमराई. चांगला आहे आंबा, चांगल्याला चांगलंच म्हणते ना कोणी बी. आता घनघणीचा आंबा, 4 डांगा आल्या नाही, आंबट आंबा. 20 आणि 15 हजाराच्या गोष्टी करून राहिला. डोळ्यात माती घालते काय ते माया मामा लुटीच्या. इतकं सोपं वाटलं का मी त्याले. काहीच्या काही ना, आता मागं हिंडून राहिला 10,000 10,000 5,000. आता तर मी घेतच नाही त्याचा काही कोणत्या याच्यात. सौदा हुकला. ते पहा बा तुमचं काय तर. चला मी आंबे दाखवून देतो बाकीच्या. ते लाईनी पाटील बसून आहे तिथं, वाट पाहू राहील तुमच्या. हो, चला चला. बरं चला मग आता. पहा म्हणलं आहे ती येऊन राहिला शांताराम घनघणी, आणि त्याच्या मागं ते कोणता बुडा, कंदील बुडा. ते तर लय दिसून राहिला मला अगाऊ. 20,000 रुपये म्हणे. 7,500ची पेटी असते म्हणे. अभि हे होय का ती पेटी. पायानं जाऊन जरा असा तिकडे कोणती असते ते तर. कुठून आंबा येते आणि काय येते, याले भेटते का 7,500. हो ना, मोठा गोष्टी सांगून राहिला. हो चला पुढे. पाहून घ्या लुटेरे भाऊ. हो हे 2 खोळा आहेत म्हणला. हो चला पुढे. चला बरे आहे नाही का. हो 10,000ला मरण नाही व्हायचे नाही का. हो 10-10 हजारांना झाडं घेऊ यायची. हो चला पुढे. चला घ्या, पाहून घ्या म्हणलं अमराईतले सगळे आंबे. हो कोणता किती आला आणि काय आला तर. या तिथं खोपडी बशी. हो झाले पायनच झाले आता. चला ना, हो सौदा करून घेऊ. आहेत का पाटील, आहेत ना इथंच. हो इथंच आहेत आपल्या खोपडीतनी. हो या लवकर तिथं. कसं करता मामा, किती मध्ये घेता मग अमराई पुरी? सांगा मग. हो लय 1.5 लाखाचे. हो 1 लाखापासून सुरुवात, 1.5 लाखाली एंड. हो बस झालं, याच्यावर घ्यायला पुरत नाही. हो लय पडझड होती, हवा पाणी वानेर, लोकांचा त्रास. पिकवणं नेणं आणणं इकणं सोपं नाही. हो 1.5 लाखपर्यंत उचलायचं आपल्याला, नाही तर रामकृष्ण हरी. हो ते पाहिलं ते कंदील बुड्या. आता हे काय इचको ते काय सांगा. हो आला इकडेच आला आता. काय राजा काऊन म्हणलं तुम्ही मिठाचा खडा टाकून राहिले होते तर सौदे होऊ द्या ना बा. कशी अमराई घेऊ द्या मला तुम्ही. ते कायले आता ते शांताराम घनघणीले 20,000 म्हणता राजा तुम्ही. काही आपलं बोलणं काही करणं. तुम्ही तरी घेता का 20,000चा.
तशी गोष्ट नाही ना, हुकवासाठी म्हणलं माहिती हो. ते घनघणीचा आंबा कामी आहे का ते? अरे लोणच्याच्या लायकीचा नाही ते आंबा. मग आंबा ढ्या आंबा आहे ते. आणि पिकत नाही म्हणलं, पिकत नाही ते आंबा काहीच. हो काहीच पिकत नाही. हो कारण की ते कसा किडे किडे पडते त्याच्यात, किडे. मग काय बोगस आंबा आहे ते. असं आहे का ते? असं मला वाटलं बा 20,000 म्हणून राहिले राजा. बेपारी माणसं तुम्ही, दलाल लोक, आणि तुम्ही असे करून राहिले. हा हो ना, तेच तर म्हणलं. आपल्याला समजते ना, आपण इथंच राहू ना, आपल्याला सगळे आंबे माहिती आहे कोणते कसे आहे. हो तसे अमराईतले म्हणा काही खास नाही आंबे. हो काय आता कोणते आणले आणि कोणते लावले ते त्याला काही अनुभव नाही. हो आता काय कितीत घेता मग पाहिले आंबे सगळे? आता पहा ना, तुम्हीच सांगा ना कुठपर्यंत घ्यावं तर समजा. नाही हो, काय अंदाज घ्या कितीची बोलावले कशी आमराई सगळी? पहा ना आता 15 आंबे आहे समजा. काही डांगा आल्या काही नाही आल्या समजा. अजून पुढे हवा पाणी आहे, एक तर वातावरण काही बरोबर नाही. आणि दुसरी गोष्ट वानेराचा त्रास दुनिया भरायचा. लवण आहे बाजूनं, नीर वानेरच असते इथं. हो काही पहा वानेर आहे तो अर्धा आंबा खाल्ला याचा. हो नाही तर लय आंबे आलते बरं. हो लय आंबे आहे ना या वानेराने खाल्ले. लोक चोरणारे अजून रस्त्याने जाणारे येणारे. हा तुमच्यासारखा परगावचा जर असला ना तर मग तर हात धुवूनच खातील लोक. हो हे डॅनी आहे म्हणून बरं आहे. हो तरी पण तुम्ही 1.25 लाखाच्या वर काही मागू नका. हो याच्यावर पुरत नाही बरं. हो अजिबात पुरत नाही. म्हणता नाही का? हो ना, मी तर 1.5 लाख बोलून राहिलो होतो राजे. हो बरं झालं सांगितलं तुम्ही, नाही का? हो बरं बरं, लय ताप आहे नाही हो बाकीच्या दुसऱ्या गोष्टीचा. बाबा लय ताप सांगतो तुम्हाला. म्हणून ते इकून राहिले ते. यायला तकलीफ सैन्य होऊन राहिली ना, की असं वाटते जाऊ दे जे झाले ते वसूल करा. हो अजिबात हे बा 1.25 लाखाच्या वर खडकू देऊ नका त्याला. हो पहा आपच तुमच्या मागायचे ते शांताराम सारखा. असं म्हणता नाही का? बरं बरं ठीक आहे ना, पाहतो मग आता. हो चला आता सौदा करून घेऊ मग. हो चला. आता जमलं सौद्याचं नाही का? हो हे काही 1.25 लाखाच्या वर जात नाही आणि ते काही आता 2.5 लाखाच्या खाली येत नाही. हो चला आता याचा घरचा रस्ता पक्का झाला समजा. हो चला पुढे. आता मग आता लाईनी पाटील बरोबर बोल जा. हो कसा माया आंबा त्या सलटला गेला पाहिजे. हो 10,000 रुपये प्रत्येकी आंब्याप्रमाणे 1.5 लाख रुपये दे म्हणा बाजू. हा हो बस याच्या कमी आणि याच्या जास्तही बोलू नका. फालतू सौदा हुकू नका देऊ. हो फालतू येत नाहीत बरं लोक. मग बोलतो मी बरोबर. पाहत खरं तुम्ही. हा हो बरोबर आणतो त्याला गिरा. हो टेन्शन नका घेऊ. पाहिली मग आता आमराई सगळी आपले कसे 15 आंबे टंटन आहेत. हो सांगा मग आता काय किंमत बोलता बोला मग. आता तुम्ही सांगा पहिले, मग मी बोलतो काय बोल असते. हो तुम्ही तर बोला. नाही आम्ही नाही बोलत, तुम्ही बोला ना. कसं आहे तुम्हाला पुरती नाही पुरत तर आम्ही हो म्हणू, नाही तर नाही म्हणू. हा आम्हाला जर पटला भाव तर आम्ही हो म्हणू, नाही तर नाही म्हणू. नाही तसं नसते लाईनी पाटील. तुम्ही सांगा तुम्हाला काय भावात द्यायचा आहे. म्हणजे कसं आहे पुढचा व्यापारी मग त्याच्यानुसार मागव. हा तुमचं आंबे आहे, तुमचं झाड आहे, तुम्ही सांगा. असं म्हणता नाही का? बरं तर पहा आता आपले 15 आंबे आहेत. हो तर आता सांगतो मी तुम्हाला एकच भाव. हा कमी करणार नाही जास्तही वाढवणार नाही. हो चला 2.5 लाख रुपये हो फायनल. हा हो 2.5 लाख रुपये देऊन द्या, विषय क्लोज. अरे बुवा चल भाच्या. हो चल लवकर. हो ताल नाही बसत आपलं इथं. चल चल. अरे कसं करू राहिले? अरे थांबा तर खरी. अरे तुम्ही बोला तर खरी. अरे त्याने सांगितलं फक्त ते 2.5 लाख. अरे तुम्ही काय देता ते सांगा ना. नाही हे बा तुम्ही कोणालाही द्या बुवा, आपलं काही म्हणणं नाही. हो 2.5 लाख तुम्हाला देऊन मी काय तिकडे काय काय हा काय 100 करू बावा. हो ना तर काय 2.5 लाख याले द्या. ते रखवाली करा, ते पिकू घाला, ते न्या आणाचा खर्च, ते इका. मग इकडे वानेराचा त्रास दुनिया भरायचा आहे म्हणते. आंबे ढंगाचे नाही. हा लवण बाजूनच आहे आणि लोकांच्या चोऱ्या चपाट्या सुरू. आणि 2.5 लाख रुपये देऊ नाही. हो जाऊ द्या बाबा, येतो मी. धन्यवाद. पण तुम्ही सांगा ना. हो तुमचं सांगा ना काय तर. लाईन पाठी कमी सांगा ना. कमी करा ना जराशे. नाही 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 हे बा पटत असेल तर घ्या, नसन पटत राहू द्या. हो अशी जबरदस्ती नाही आमची. हो 1 रुपया कमी होणार नाही. 2.5 लाख रुपयानं पटत असेल तर पहा, नाही तर हाताने इकू लागायची. हा पिकू घालू. काही जागाची कमी नाही आपल्याजवळ, गवताची कमी नाही. राजा हुकते आता लाईनी पाटील सौदा हुकते रे बा. अरे बा लाईनी पाटील बरोबर बोला. हो इतके नसते ना, त्याला पुरलं पाहिजे ना. शांताराम भाऊ तुम्हाला माहित आहे का आंबा काय भाव आहे तर? मग गावरानी आंबा आहे ना आपला. तुम्ही राजा बा बोलू नका म्हणत नाही. हो मला समजते ना, एवढा पागला का मी? मग हो लुटेरे भाऊ. हो काय म्हणता मग? 2.5 लाख रुपये टन ती कॅश नगदी लागन आपल्याला. हो नंतर मग बा देऊन विकल्यावर देऊ, तेही चालणार नाही. अरे बाबा मग तर लयच झालं राजा. हो ना 5-25 देऊन घेतो तो कव्हर करू. हा उतारीवर बाकीचे. हो राहू द्या म्हणलं दादा. हो तुम्ही शिका बुवा हाताना. हो चला म्हणलं भाचे बुवा, चला घराकडे. हो चला. ऐका ना. अरे ऐका हो राजा. अरे बा अरे मी काय म्हणतो पुरते ना 2.5 लाखाला तुम्हाला पुरते ना? तुम्हीच घ्या दे, तुम्हीच घ्या बा. पिसायले रामपूरवाले डोक्यात फरक पडले याच्या. हो चला चला. जाऊ द्या. हे बा येते ते वापस येते. पाहिजे ना तुम्ही. हो लाईनी पाटील. हो नंतर कमी करायच्या, सध्या करूच नका. हो येतेच ते मला माहिती आहे ना ते. हो चला आता मी येतो म्हणलं गाई पाहून. हा चालता का लाईनी पाटील? हो शांताराम येतो कडे. आम्ही आता बड्डावर जा लागते. गाय आमची हरपलेली आहे. जा बाबा सरे सौदी हुकल तुम्ही. हो जा हो जा दोघे जा. जमला आता नाही का? हो बरा गेला मामा लुटेर एक खेपचा बा. मी आता म्हणलं मोठं कठीण काम आहे. हो सौद्याचं पाहता पुढचं पुढे नाही का? इतक्या घबाडाच्या पुढे हे काय आंबे फांबे सडके आंबे. हो चला म्हणलं लाईनी पाटील. मग हो ते पोट्टे थांबायला तिथं. चला चला जाऊ आपण तिकडे. आले रे संतोष आले. लाईन पाटील दिसू राहिले. ते आबाजी आले कंदिरा आबाजी. आबाजी इकडे म्हणलं आलो आम्ही वर. या. अरे बाबा थिंक काय बाबा संत्या ढोरं गिर वर आहे बाबा. थिंक काय ते दोन्ही पोरं आले तर शिवल्याचं आणि ते बी बबण्याचं. चला आलो रे. आलो.
अरे बाबा काय टाइम हो गेला ते इतका टाइम असते किती वाट पाहू लागलो आम्ही. हो पहा बोला आता बाला 1 वाजू लागला. हो, काय जमलं मग ते गेला मामा लोटीत गेला का म्हणलं. ते काय मामा होते रे असे तर किती आले आणि किती गेले. मग कंदीलपुरा म्हणते ना, दिमाग आहे ना बाबा, दिमागाचा खेळ आहे ना आज का फुकट भेटते काही. मग आता म्हणलं बा हो गेला ते घराकडे, सौदा म्हटलं की म्हणे बा नावही घेऊ नका म्हणे. उभा नाही राहिला का 5 मिनिटं हवाही नाही घेतली त्यानं. तर आता त्याचा विषय क्लोज झाला, देवमनचाही क्लोज झाला. आता म्हणलं आलो आपण मेन ठिकाणी. हे मंदिर आहे म्हणलं, मी तुम्हाला म्हणलं होतं ना. हेच होई ते तर धरण फुटलं त्यावेळेस आम्ही आलो होतो इथं. तांदूळ गिंदूळ शिजवले होते इथं, आम्हाला आठवण आहे. तसं आपण काही 1-2 वेळा आलेलो इथं. तर पहा म्हणलं आता काय इथं बरंचसं म्हणजे 3 किलोमीटर आपल्या गावापासून बहुतेक जवळपास. टेकडे टाकडे पकडले तर कोणी येत नाही इकडे. आणि कुठं आहे म्हणे मला माहिती आहे ना तुम्हाला. पायऱ्यापाशी लपून आहे असं होतं ना त्याच्यात. तर हे पायऱ्या आहेत म्हणलं त्या, आणि याच्या खाली ज्यानं कोणी ठेवलं असं बिचाऱ्यानं, त्या माणसानं ठेवलं आणि आपल्या कामी आलं. म्हणजे लोकांचं घर जाऊ आपलं वांग भाजू असं होऊन राहिलं. तर आता आपल्याला संध्याकाळी कार्यक्रम रसाचा याचा, समजलं ना. बरोबर ठीक आहे ना. मग आता काय कसं काय या म्हणला घरच्याला माहित पडलं ना ते कुठं चालले काय चालले फालतू. मग अजून कसं काय करावं आता नियोजन. ते सांगून याचं लोकायले सोपं आहे का. त्याला म्हणाचं भजन आहे म्हणा बा त्या मंदिरावर ठेवलेलं कंदिराबाजी ना. चालता का बा. 4 लोकांना विचारायला जायचं. पाहिजे तुम्ही येते का कोणी. तेच जर पार्टीला म्हणलं ना सर गाव येते. कोणीच येणार नाही भजनाले. अशा लोकांना बोलावतं आपण. त्याच्यानंतर आपण इथं आलो की इथं आपलं भजन करायचं आणि जे काय आपलं काम करायचं ते करायचं. मग पुढचं आपण पाहू काय करायचं, किती सापडते काय सापडते. त्यानंतरचा हिशोब नंतर. बरोबर मग चालते ना संध्याकाळी भजनाचा कार्यक्रम ठेवू आणि सगळेच भजन करून टाकू मग. मग आता झालं आता पक्क नियोजन. चला मग आता लोकायले 2-4 जणांना आवाज देता, चला चला भजनाले. आणि कोणी काही येत नाही ना, आपण निघून इथं चालली हो. ओके पाहू आता उद्याच्या एपिसोडमध्ये काय होते ते. कोण होईल का वावरात असलं ते. कोणा येले तार बाधाच लागते मला आता. हो ना, या गावाला ताप मला लय होणार आहे पुढे. अरे कोण अरे कोण हो म्हणते, चल बाहेर निघ वावराच्या बाहेर. आता याच्या कोळल्यावर ढेकलं खातो मामा आपण. पायावर कल्ला करू राहिला ती. बाहेर निघा म्हणते. अरे भाऊ पाणी आहे का हो? पाणी आहे का म्हणते प्याले. काय भिंत वय किती दिसून राहिला म्हणलं का. मामा लुटरे हो गेला का इकडे घायला. अरे मामा लुटरे हो का रे. लुटेऱ्या चोट्ट्या इकडे रे इकडे इकडे. देव म्हणे का रे. इकडं कुकडं भटकला मी तू. हे का वावर घेतला का म्हणलं इको कसं काय इथं. ते सांगतो ना मी तुला कसं आलो आणि काय झालो आणि काय काय घडलं या गावात. सरळ सांगतो मी तुले. फक्त आता अंदर चालले का उन्हीचा कुठं बाहेर सांगू मी. मस्त खोपड्यात बसू फसकाला चहा पिऊ. इतक्या दिवसानं भेटला का आपण सोबत पंढरपूरला गेलतो. किती मावले का किती मजा. खतरनाक भाजी काय बनवे तू काय का मजा. आज तुला जाऊ देत नाही मी सांगतो तुला. आज तर बा भाजी बनवायचीच आपल्याला खतरनाक. आपल्या खोपड्यात राहायचं मस्त फसकाला आणि उद्या एक कुठे जाय. पण मी म्हणतो आलता कायले म्हणलं तू इथं इकडे कायले भटकून राहिला तू. कुठे हातगीत मारायला आला का बाबा. काय सांगू नको ते. आंबे घ्यायला आलो तुम्ही 2.5 लाखाचे आंबे म्हणत्या. 10 आंबे सारखे नाहीत तिथले. ना मला जाऊ दे तिकडे. सौदा हुकला निघालो तो घराकडे. ताण लागली तर खोपडं दिसलं. मला कोणाचं पावा पाणी प्या निघाव. गाडी केली उभी तिथं. अरे काय बा रामपूर वाल्याच्या नादी नका लागू तुम्ही. हेच तर शाळेत वावर आहे मला घेऊ दे नाही ते. मग काय काय मला कुठाने करायला लागले आणि काय काय घडलं ये ना तुला अंदर सांगतो सगळं. डिटेलच सांगतो बिलकुल. मग समजा तुला हे लोक किती खराब लोक आहेत म्हणून इच्छा. लोक म्हणते देव मन खराब आहे. चल ना तू अंदर चहा घेऊ फसकला दुधाचा म्हैस आहे आपली. दुधाचा काही कमी नाही आपल्या तो. चला अंदर बसा चला. बरं चल बुवा अंदर कुठं आहे तर चला चला.